महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मुलांच्या शिक्षणातील पाया मजबूत करण्यात आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची। योगेश पकाले, मुख्याध्यापक, रितेश कडू, कार्यकारी संपादक, अमरावती जिल्हा, अमरावती। मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 14 वडाळी येथे नुकतेच महिला पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता 1ली ते 3री वर्गातील विद्यार्थ्यांचे भाषा गणित सारख्या विषयाचा पाया भक्कम व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने हा उपक्रम यावर्षीपासून सुरू केला आहे। त्याच अनुषंगाने मुलांच्या आईच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, तसेच आपल्या पाल्यांना सहज व सोप्या पद्धतीने नवनवीन कृतींच्या माध्यमातून कशा प्रकारे शिकवावे हा या मेळावा मागचा मुख्य हेतू होता। यावेळी माता पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या। तसेच अनेक नवनवीन व मनोरंजन खेळामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग घेण्यात आला। तसेच खेळामध्ये विजयी महिलांना सपनाताई ठाकूर व मुख्याध्यापक योगेश पकाले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। विशेष म्हणजे मुलांच्या आजींनी सुद्धा उत्स्फूर्तपणे विविध खेळांमध्ये सहभागी होऊन उपक्रमात सहभाग नोंदवला। माहिती अधिकार दिनानिमित्त उपस्थित महिलांना यावेळी आपल्या हक्क व अधिकाराबद्दल जाणीव करून देण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्योती अस्वार, मनीषा वाकोडे, सुलोचना डाखोळे, चेतना बोंडे, मोनिका पंधरे, स्मिता वानखडे, प्रणिता देशमुख, ज्योती अस्वार, अनुप भारंबे, वैशाली देशमुख, रेखा व्यवहारे, साक्षी गुरड, राजकुमार जाधव यांनी परिश्रम घेतले। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।